कशात बऱ्यात ना, तर मी नाही. छोट्याशा गावामध्ये म्हणजे छोटासा एक गाव आहे आमचा, तर त्या गावामध्ये मी राहतो. मुंबईपासून थोडासा दूर अंतरावर सांगितलं तर एक आहे आमचं गाव. आणि आमच्या गावच्या ना बाजूलाच एक स्टेशन आहे. त्या स्टेशनाचं नाव आहे कर्जत. कर्जत या स्टेशनाचं नाव आहे. तर कोणी ब्लॉग बघत असेल ना, तर त्यांना समजत असेल तर कर्जत कुठे, तर कोणी कोणाला पण माहीत असेल की हा कर्जत कुठे असेल कुठे नाही. तर थोडाच मुंबईच्या अंतरावर आहे. तसं 1 तास 2 तास लागेल त्या स्टेशनावर यायला. तर तिथेच ते आमचं गाव आहे. एकदम सुंदरचं गाव आहे. ते एक दिवस तुम्हाला नक्की मी माझं गाव पूर्ण दाखवेन. पण हाच माझा फर्स्ट व्लॉग आहे. आणि हा फर्स्ट व्लॉग तुम्हाला आवडेल किंवा नाही आवडेल ते मनापासून मी माफी मागतो. आणि त्याच्यात काही वाईट वगैरे असं काय दिसेल पण त्यामुळे तुम्हाला मनापासून आधीच सॉरी म्हणतो. तर सॉरी 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 सॉरी. हा फर्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला मी चिंच चिंच खायला जाणार आहेत आम्ही. पहिला आमचा मुंबईचा प्लॅन होता जाण्याचा, परंतु आम्ही काय कारणामुळे कॅन्सल केला. तर आज तर आम्ही जाणार आहेत ना चिंच खायला. तर तिकडे खूपच धमाल करणार आहेत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहा, कारण तुम्हाला खूपच मजा येणार आहे. तर कुणीही ब्लॉग सोडून जाऊ नका, हीच माझी विनंती आहे. आणि असेच ब्लॉग तुम्हाला खूपच येत राहतील. तर बघूया नंतर. आता चला डायरेक्ट भेटूया तिथं. भेटूया आता एवढीमध्ये. तो बघितला हा डोंगर आहे, डोंगर त्याच्या खालतीच आमचं गाव आहे. तर आलो आहे आता चिंचावर चाललो आहे. हा एक थोड्या रस्त्याचं थोड्या बाजूला. तर जाऊया चला. इकडे आहे ते खूप आहेत, 4 जणच आहेत आम्ही फक्त. आणि एवढा ऊन आहे ना, ओ माय गॉड काय सांगू. बात तो सही है. खूपच ऊन आहे. आणि आमचं हे फक्त हे डोंगर आहे ना, याच्या खाली आमचं गाव आहे. त्यामध्ये दरड कोसळल्याची पावसाळ्यामुळे. पण तो आमचा गाव म्हणजे थोडासा घर आहे इकडे होते, तर सगळी माती राईटला आली होती. तर चला आता डायरेक्ट चिंचा तिथे भेटूया, कारण इकडून खूप आता ऊन लागतं आहे. त्यामुळे व्हिडिओ ब्लर येते ना. तर बघू नंतर. आता चिंचावर डायरेक्ट भेटूया. चला बाय. थोडा प्रॉब्लेम झाला होता रस्त्याशी, तर व्हिडिओ बंद केली होती. तर आता कंटिन्यू करू. तर पीछे से देखो टेम्पो आ रहा है. अच्छा. त्या टेम्पोमध्ये होते बैलगाडी शर्यत, बैलगाडी घेतले म्हणून त्यामुळे. तर दादा आता चिंचावर तिथे भेटू. ओके चला. गाईस मुंबई इकडे जाते, मुंबईकडे जाण्यासाठी. आम्ही मुंबईच्या मध्ये थोड्याच अंतरावर आहे, कमीत कमी ना थोड्याच अंतरावर मुंबई आहे त्या बाजूला. तर म्हणजे आमचं गाव ना कर्जत या स्टेशनाकडे आहे. तर आता पोचलेलं बघितलं तो डोंगर किती दूर आहे. तर फायनली आम्ही 2 तासपर्यंत म्हणजे चालत आलो आहे. तिकडून एक गाडी पकडली, त्यामुळे थोडं मी व्हिडिओ काढली नाही, त्यामुळे चाललं. पण आता आम्ही पोचलेलो आहे. किती गवतातून चालू बघा, झाडा चिंच बघा, ही इथे चिंच आहे, इकडे चिंच आहे. आता आम्ही फायनली चिंचच्या जवळ थोड्याच वेळात पोहोचणार आहे, 10-15 पोचणार आहे मिनिटात. आता. आणि इकडे आम्ही वर्षात ना कधीतरी येतो मध्ये असं फिरायला. पावसाचं एकदम हिरवागार असतो, पण आताच्या उन्हामध्ये थोडा हे आहे. आता सगळं गवत दिवस सुकून गेलेलं आहे. हा बघा, एक ब्लॉगर आहे, बघतात तुम्ही ना, तो पहिला व्लॉगर आहे. आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, तुम्हाला तर मी माहितीच आहे. तर चिंचावर गेल्यावर बघूया तिथं पिकलेत की आहेत की आमचा पोपट होतो. तर भेटूया चिंचा तिथं. आता समोर ना एक गाडी आली आहे. गाड्या पण येतात, बघितल्या का? गाड्या पण जातात इथून.
एकदम चांगला रस्ता आहे. ऊन बघा ते ऊन एकदम लॅकिंग झाले सगळे. घरी जाऊन फॅरम लवली लावायला लागल. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? आता थोड्याच वेळात आलेले आहे चिंच. आता पचन आहेत की नाही चिंच की आमचा पोपट पण तेवढ्यात दुरून आलोय पण दाखवतोच चिंच आहेत की नाही. आता चिंच नसते तर आम्ही सरते बघायला जाणार आहे. चिंच नाही भेटलं तर आम्ही बैलगाडी शहरात नाही तर तिकडे जाणार आहे बघायला. तर तिकडे खूपच मजा येणार आहे बघत राहिला असताना. आता थोडा चांगली सावला आले. इकडे चांगली अशी झाडं रांगीत आहे ना, रस्ते एकदम हे आहेत. ते बघा तिकडे त्या साईडला सर ते तो हे बघा असे. तिकडे इकडे चढते. घाट बघितले. तर आता बघितलं ना तुम्ही असं रस्ता आहे म्हणजे असा. चला भेटूया. ट्रेन पण आली. किती दुरून आलो आम्ही. चालत आलोय ते पण खूपच म्हणजे उन्हात आलोय. तिथं असं नाही वाटत आहेत की नाही. चिंच पण नाही दिसत पण तरी पण चढून बघूया. फायनली काय चिंच तिथं आलेलो आहेत आम्ही. बघूया ही चिंच ती जिथं आलोय ती. चला बघू आहेत पण चिंच आहेत की नाही. जास्त काय दिसत नाही चिंच. फायनली आम्ही चिंचच्या चिंच तर पोहोचलोय पण चिंच एक पण नाही अशी वाटत. बघा ही चिंच आहे पूर्ण खूप मोठी चिंच आहे का. त्याचा मूळ म्हणजे त्याचा हे बघा मूल हे त्याचं मूल आहे. हे बघा किती म्हणजे इकडे सगळीकडे शेत आहेत पण आता एकदम सपाट आहे. खूपच वेगळं आहे. चिंच दिसणार तर नाही कारण एक पण चिंच नाही भेटणार. असंच आमचा पोपट झालेला आहे. तर आता ना डायरेक्ट शर्तीकडे भेटूया. चला शर्तीकडे सीधा. आता ते बघ ते वरती गेलेत दोघे जण. तर त्याही आता ते हे केलं ना चिंच हळवली तर बघा चिंच भेटली फायनली. इतनी खुशी मुझे बरेच आहेत. बरेच म्हणजे बरेच आहेत. अर्धी पिशी भरेल. खूपच आहेत. मी आता जरा हे करतो बघा किती भेटले. तो आता तुम्हाला हे दाखवतो. बरेच मोठाले भेटलेत. हे बघा बघितले का खूप भेटलेत. अजून बरेच आहेत. बुडी म्हणजे खताडाच झालाय. अच्छा. खूपच भेटतात. खूपच मोठाले आहेत. तर दाखवतो तुम्हाला. थांबा का 5 मिनटं. खूपच वरून पडतात. हे बघितले का किती यम्मी म्हणजे चांगले ना. अजून पण आहेत पुढी खाली. हे बघितलं किती आहेत. तर खूपच आहेत. अजून बरेच भेटतील आणि आम्हाला वाटले चिंच नाही भेटणार तर चिंच एवढे भेटलेत. चला खाऊया मस्त. बघ टेस्ट करूया की आहेत की नाही. आपण ही फोडू किंवा अशी फोडू. तर फोडून चेकिंग करायची आणि अजून निघते. हे बघा आंब्यात बरेच आहेत. एकदम म्हणजे असा आंबट मीठ मसाला असता ना अजूक यावा असता. खूपच आंबट. ते बघ ते अजूक ते तो पण बोलतो. त्याने तर डायरेक्ट त्याच्या बनेलमध्ये घेतली. एकदम म्हणजे असे गोड आणि आंबट एकदम आहे. खूप चांगलं वाटते खाणं मस्त. आणि इकडे
हे बघ हे तिथे ना बैलांचं शर्त आहेत इकडे इकडे बघितलं का दिसत नसतंच आम्ही जाणार आहे खूपच वरून पडतात आणि बरेच गोलावले असते मी तर एवढंच गोलालो काय फायदा शांत करून घेऊ आपण एकदम चांगले होतात तर बैलगाड्याचे शर्यत आहे ना तिथे भेटूया तर मित्रांनो या जागी ना मी फक्त तुम्हाला क्लिपच काढल्या कारण पूर्ण व्हिडिओ काढण्यात ना खूपच म्हणजे हे झाला असता कमीत कमी 20-40 मिनिटाची व्हिडिओ झाली असती तरी त्यामुळे मग मी ना फक्त इथे येत जात असलेले ते बैलगाड्यांची शर्यत तेच फक्त मी क्लिप काढल्या तर तुम्हाला वाईट वाटत असेल तर मनापासून सॉरी तर इथे खूपच मजा आली होती बघायला कारण त्यामध्ये ऊन पण खूप वरून असं म्हणजे टाकला होता खरंच असं ऊन पकडायला झालं पण बैलगाड्यांची शर्यत बघायला खूपच मजा बघायला जाते ते कमेंट करा नक्कीच कारण खूप मजा असते बघायला आणि यामध्ये आमच्या गावातले पण काही 2-3 बैल होते शर्यतीमध्ये तर यातले खूपच मजा आली आणि म्हणजे असे खूप दुरूनचे आले होते आणि खूप गर्दी होती फायनली घरी पोचलेलो आहोत इतनी खुशी मुझे आज तक तुम्ही बघितलाच असेल पूर्ण ब्लॉगमध्ये खूप म्हणजे असं ऊन हे झालं होता असं म्हणजे ते शर्यत होते बैलगाड्याचे शर्यतीत आम्ही ते ज्यूस प्यायला वगैरे होता त्यामुळे थोडासा तब्येत म्हणजे हे झाले सगळ्यांची काय माहीत काय आणि त्याच्यात ते चिंचा आंबट खूपच होत्या त्यामुळे दात येत झाले होते आणि एवढेच की तुम्हाला तो थोडं कमी दिसेल ब्लॉगमध्ये तर मनापासून माफी मागतो कारण सॉरी त्या ब्लॉगमध्ये फक्त मी बैलगाड्यांचं असं पूर्ण नाही दाखवू शकलो कारण असा म्हणजे ब्लॉगर आहे पण अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल खूप वेगळाच वाटत होता म्हणून असा काढायला ना मन येवत होतं इथले तर मी फक्त ना ते बैलगाड्यांची शर्यत येत होते ना तेच दाखवलं तुम्हाला तर सॉरी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळा दाखीन असा यो फर्स्ट ब्लॉग होता तर नक्कीच तुम्हाला म्हणजे थोडा कमी दिसतं असेल तरी काय नाही नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पुरा दाखीन म्हणजे जे भेटेल ना ते का दाखीन तुम्हाला ब्लॉग्स आणि या ब्लॉगमध्ये कोणाकोणाला कसे असं म्हणजे हे झाला कमेंट करण्यात ते तुमच्याबद्दल असं मनापासून काय कमेंट असं असेल ना तर ते मनापासून खोला तुमचे कमेंट अच्छा ओके तर मी वाचेन आणि रिप्लाय पण देईन आणि या ब्लॉगमध्ये फक्त एवढाच तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तो पण एकदम धमाल येईल आणि नंतरच्या ब्लॉगमध्ये नक्की नवीन असेल ना चॅनेलला प्लीज यार योग सबस्क्राईब तो बनताय चलो बाय